नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी गट क मुख्य 2024 चा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। 26,000 उमेदवारांना फॉर्म भरायचे। फॉर्म भरताना विशेष अशी काळजी तुम्हाला इथे जी आहे तर ती घ्यावी लागणार आहे। संपूर्ण A to Z प्रोसेस पाहणार आहोत। कागदपत्र कोणते लागतील, पदांचा पसंतीक्रम द्यायचा आहे का, नियुक्ती प्राधिकरण, टायपिंग प्रमाणपत्र, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। बघा, आता ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सगळ्यात मेन जो तुमचा कट ऑफ डिसाइडिंग फॅक्टर असतो तो म्हणजे मराठी आणि इंग्रजीचे तुमचे गुण, म्हणजे पेपर 1 मधील गुण। त्याच्यासाठीच तुमची तयारी व्हावी। याच्यासाठी एमपीएससी कंबाईन इंग्लिश आणि मराठी या दोन्हींसाठीच्या रेकॉर्डेड बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत, तर तो तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। आणि जॉईन करण्यासाठी GM10 कोड यूज कराल तर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे। पुढे सगळ्यात आधी तुम्हाला एमपीएससी ऑनलाईन वेबसाईटवर जायचंय। मुख्य परीक्षा 5-7 म्हणजे तुम्हाला वेबसाईट माहिती आहे। मोबाईल नंबर, पासवर्ड टाकला, लॉग इन केलं। पुढे हा कोड आहे, कॅप्चा कोड असतो, हा टाकला, प्रोसीड केलं। पुन्हा अशा पद्धतीने तुमची ओपन होईल। आणि सगळ्यात आधी लक्षात घ्या की प्रोफाईल मध्ये जाऊन काही बदल शक्यतोवर करू नका। बदल फक्त एकच करायचा मित्रांनो, की जे तुमचं टायपिंग प्रमाणपत्र आहे ना त्याची माहिती भरा। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ऍपेअरवर भरला होता ना फॉर्म, ग्रुप सी चा ऍपेअरवर भरला होता त्यांनी क्लर्क साठीचा। मग ज्यांना क्लर्क आणि टॅक्स पाहिजे आहे तर त्यांनी त्यांचे टायपिंग प्रमाणपत्राचे डिटेल, जसं की मराठी 30चं, इंग्लिश 30चं, इंग्लिश 40चं, तर ही तिन्ही प्रमाणपत्राच्या डिटेल्स इथं टाकणं गरजेचं असणार आहे, तरच तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे। आणि ज्यांना सूट आहे त्यांना सूट आहे, ठीक आहे। पुढे ऑनलाईन ऍप्लिकेशनला गेले, इथं आलेले बघा एमपीएससी गट क सेवा मुख्य परीक्षा 2024, इथं व्ह्यू हा टॅब आपल्याला दिसतो, इथं मी क्लिक केलं। पुढे इथं जाऊन काय होतं बघा, ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले 8 ऑगस्टला आणि 22 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे। इथं चेक एलिजिबिलिटी करायची आणि चेक एलिजिबिलिटी करल्यानंतर जर तुम्हाला एखादा पद दाखवत नसेल, फॉर एक्झाम्पल आता मी माझाच स्वतःचाच फॉर्म भरत होतो, आता मी पण एलिजिबल असल्यामुळे मग मी काय केलं, चेक एलिजिबिलिटी केली, तर मला हे सगळे पोस्ट दाखवले। आता काहींना इंडस्ट्री इन्स्पेक्टर नाही दिसणार कारण की त्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला हे उद्योग निरीक्षक दिसलं। त्याच पद्धतीने माझ्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट असल्यामुळे मला कर सहाय्यक पण दिसलं आणि लिपिक टंकलेखन पण दिसलं। पण समजा एखाद्याकडे पात्रता आहे आणि दाखवत नसेल तर तुम्हाला प्रोफाईल मध्ये अपडेट जे आहे तर ते करावं लागणार आहे। आता इथंच मे बी ना त्यांनी काय केलेलं आहे, इथं क्रमचा ऑप्शन दिलेला आहे, आय थिंक इथं 1 2 3 नाही म्हटलेलं, पण वरती खाली होतं बरं का हे, म्हणजे हा एरो येतो वरती जाण्याचा, इथे एक वरती एक खालीचा एरो येतो। मग मी माझ्या पद्धतीने इथे ऍडजस्ट करून ठेवलेले। त्यांनी काय म्हटलं नाही की अशाच पद्धतीने देऊ, तरी पण तुम्ही शक्यतो अशा पद्धतीने, फॉर एक्झाम्पल एखाद्याला मला इंडस्ट्री इन्स्पेक्टर आधी पाहिजे, नंतर टॅक्स पाहिजे, नंतर टेक्निकल, नंतर बेलिफ अँड क्लर्क आणि 5व्या नंबरला क्लर्क टायपिस्ट हे जे आहे तर इथं मला पाहिजे, ठीक आहे। तरी अशा पद्धतीने तुम्ही तुमचा क्रम जो आहे तर तो निवडा, तुम्ही तुमचा क्रम निवडायचा आहे। पुढे क्लर्क टायपिस्टवर क्लिक केली ना, ते काय म्हणतात, सिलेक्ट अपॉइंटिंग अथॉरिटीज, प्राधिकरण निवडा, हे फार महत्वाचं आहे। आता प्राधिकरण इथं वेगवेगळे येतात, तिथं फक्त टिक करायची तुम्हाला। मग आता पसंतीक्रम तुमच्याकडनं मागितलंय का प्राधिकरणाचा? नाही, लक्षात घ्या, आता तुमच्याकडनं प्राधिकरणाचा पसंतीक्रम मागितलेला नाही, इथं फक्त आपल्याला टिक करायची होती। टिक केल्यानंतर समजा मी सगळ्यांवरच टिक केली आणि तुम्हीही, मी विनंती करतो सगळ्यांवरच टिक करा तुम्ही, ओके। सर्व टिक केल्यानंतर तुम्हाला इथं रिव्ह्यू सिलेक्टिंग अपॉइंटिंग अथॉरिटीज असं केलं ना तर तुम्हाला अशा पद्धतीने सगळे तुमचे अपॉइंटिंग अथॉरिटीज येते। पुढे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स ते चेक करायला लावतो, कोणते कोणते, समजा 10वीचं आहे, प्रूफ ऑफ एज आहे, कॅटेगरी आहे, नॉलेज ऑफ मराठी आहे, स्मॉल फॅमिली आहे, एज्युकेशनल आहे, डोमासाईल आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे। तरी अशा पद्धतीने जे आहे तर ते डॉक्युमेंट्स मी ऑलरेडी अपलोड केलेले, ते फक्त काय सांगतं की एकदा तुम्ही चेक करून घ्या तुमच्याकडनं बरोबर आहेत का, नाही तर तुम्ही री अपलोडचं ऑप्शन दिलेले। पण मला इथं एकच गोष्ट यांच्याकडून कळालेली नाही, मे बी त्यांच्याकडनं आयोगाकडनं चुकी झालेली, मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ पण घेणार आहे। मेन जो प्रॉब्लेम इथं आले ना, फॉर एक्झाम्पल ओबीसी वगैरे कॅन्डिडेटला एनसीएलचा प्रॉब्लेम आलेला आहे। त्यांनी जाहिरातीमध्ये काय म्हटलेलं आहे की एनसीएल हे 2024-25चं पाहिजे किंवा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ही 2024-25चं पाहिजे। आता पण गटकच्या जाहिराती, मुख्य परीक्षा जाहिरातीमध्ये तोच उल्लेख केलाय। पण जर मी इथं बघतो ना, इथं मला काय सांगतं, प्रूफ ऑफ नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी ऑफ इयर 2025-26, अरे हे त्याला लागूच नाही आहे। नियमानुसार काय राहतं की आपण ज्यावेळी फॉर्म भरतो त्यावेळी लागू असणारे जे एनसीएल असतं ते आपल्याला इथं अपलोड करावं लागतं। मे बी काय होईल, हे 25-26चं मागतील नंतर आणि नंतर म्हणतील की अरे 24-25चं पाहिजे। मागच्या वेळी बऱ्याच लोकांना रिजेक्ट करण्यात आलं होतं अशा पद्धतीने, म्हणून अजून फॉर्म भरू नका, फॉर्म भरताना घाई करू नका, जोपर्यंत या ऑप्शनचं क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत त्यांना मेल करा तुम्ही की मी कोणतं एनसीएल जे आहे ते लावलं पाहिजे, कारण की त्यांनी जाहिरातीमध्ये 2024-25 म्हटलेलं आहे, तुम्ही जाऊन चेक करून
घ्या. आणि आता ते मागतायत 25-26चं, तर ते नाही पाहिजे लक्षात घ्या. तर ही मे बी त्यांच्याकडनं थोडी टेक्निकल एरर झालाय. तो टेक्निकल एरर का झालाय माहितीये का, कारण की ग्रुप बी चा पण फॉर्म आता भरणं चालू आहे ना, म्हणून त्यांच्या सॉफ्टवेअरने हेच 25-26 कन्सिडर जे आहेत तर ते केलेले. याच्याबाबत आयोगाला मेल काही पत्रव्यवहार असेल तर तो तुम्ही नक्कीच करावा. पुढे एक्झामिनेशन सेंटर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे, नवी मुंबई, बाकी आणखी काही असतील तर ते तुम्हाला इथं दिसतील. त्याच्यानंतर इथं तुमची सही येते, लोकेशन टाकायचं, सबमिट आणि पे आणि असं करायचं. पण सध्या जे ओबीसी प्रवर्गातून, एनटी प्रवर्गातून, विजे, एसबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातून असतील ना, त्यांनी फॉर्म भरताना थोडं थांबा, कारण की त्यांचा एनसीएलचा थोडा विषय. बाकी एससीचा, एसटीचा, ओपनचा यांना मात्र आता अजून काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की यांना एनसीएल लागत नाही आणि एनसीएलचं ऑप्शन त्यांना दिसणार नाही, म्हणून त्यांनी फॉर्म पूर्ण भरून सबमिट केला तरी चालणार आहे. ओबीसी वाल्यांचा हा जो एनसीएलचा इश्यू आहे तर तो थोडा सॉल्व आपल्याला आवाज जो आहे त्याच्याविषयी उठवावा लागेल. तुमच्याकडे काही गोष्टी असतील तर त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की जे आहेत तर ते सांगितले पाहिजे. आणि आगामी काळात होणाऱ्या या परीक्षेसाठी इंग्लिश आणि मराठीची दर्जेदार तयारी तुम्ही रेकॉर्डेड बॅच सोबत करू शकतात. रेकॉर्डेड बॅच मध्ये फायदा असा असतो, आता याचं बघायचं कसं बघा, आता 21 सप्टेंबरला आपला पेपर आहे, 2x च्या स्पीडने बघायचं. पुन्हा रेकॉर्डेड असल्यामुळे काय करायचं, खूप दिवसातच 6-6, 7-7 लेक्चर पाहून टाकायचे. मराठीचं तसंच करायचं, 2x च्या स्पीडने लेक्चर जे आहेत तर ते तुम्हाला इथं बघायचे आहेत. ओके, GM10 कोड यूज केला तर फ्लॅट 10% ऑफ जे आहेत तर ते तुम्हाला इथं मिळू शकतं. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. तुमच्या परिवारात कोणी लहान शालेय विद्यार्थी असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी असेल तर शाळामध्ये स्पर्धा परीक्षा असतात की ज्याच्या माध्यमातून त्याचं शिक्षण मोफत होऊ शकतं, ते माहिती नसतं. नवोदयचीच परीक्षा आहे, स्कॉलरशिपची आहे, NMMS, MTS, मंथन, अशा अनेक एक्झाम आहेत, त्याविषयी माहितीच नसतं. त्याच्यासाठी आपले इग्नाइट पाठशाला एक नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याला तुम्ही नक्की जॉईन करा. त्याच्या देखील आता आपण ऑनलाईन बॅचेस या सुरू केलेल्या आहेत. तुमच्या परिवारात जर कोणी असेल तर त्यांना या बॅचेस विषयी तुम्ही नक्की माहिती द्या. ओके, भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.